झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे जिल्ह्यातील निजामपूर हद्दीत पोलिसांची मोठी कारवाई। तांब्याच्या तार विक्रीचे आमिष दाखवून तब्बल 24.5 लाख लुटले। 13.5 लाखांच्या मुद्देमालासह तिघांना 24 तासात अटक। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या निजामपूर हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। सुझलॉन कंपनीच्या तांब्याच्या तार विक्रीचा बहाणा करून 22 लाखांच्या रोख रकमेसह 24.5 लाख रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला। विशेष म्हणजे वेगात तपासाची चक्रे फिरवून अवघ्या 24 तासांच्या आत तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून 13.5 लाख रुपये रोख व 4 मोबाईल जप्त करण्यात आले। या संदर्भात मुंबईत राहणारे हरीश सुजय पवार यांनी तक्रार दिली आहे। साक्री तालुक्यातील जामदा येथे राहणाऱ्या इक्बाल चव्हाण व मुंबईतील अमित नाईक या दोघांनी 44 टन तांब्याची केबल विकायची आहे असे आमिष दाखवून हरीश पवार यांना पेटले गावात बोलवले। त्यानुसार बुधवारी 29 मे रोजी हरीश पवार हे सर्वेश सोनळकर, गायत्री सोनळकर, बॉडीगार्ड नितीन मोरे, हुकुमसिंग प्रकाश सिंग, महेश निंबाळकर, शिवाजी गुंजाळ आणि अरुण विश्वकर्मा आपल्या 4 चाकी वाहनाने पेटले गाव शिवारातील सुझलॉन कंपनीजवळ आले। या ठिकाणी आधीपासूनच इक्बाल चव्हाण, अनुप शर्मा, अमित नाईक, ज्ञानेश्वर पाटील, मुकेश यंकी पवार, राजेश पवार यांच्यासह इतर 2 ते 3 जण हजर होते। त्यांनी मुंबईहून आलेल्या हरीश पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दमदाटी व मारहाण करून त्यांच्याकडील 22,03,000 रुपये रोख, 2,55,000 रुपये किमतीची सोन्याची अंगठी, चैन, घड्याळ, ATM कार्ड असा तब्बल 24,58,000 रुपयांचा मुद्देमाल लुटला। हरीश पवार यांच्या तक्रारीवरून निजामपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। घटनेचे गांभीर्य ओळखून अवघ्या 24 तासांच्या आत मुंबईतील अमित नेताजी नाईक, अनुप उर्फ राज मुन्नालाल शर्मा आणि शिरपूर तालुक्यातील अर्थे येथील ज्ञानेश्वर धर्मा पाटील या तिघांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून 13,50,000 रुपये रोख आणि 4 मोबाईल जप्त करण्यात आले। या संदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे म्हणाले, ही जी घटना आहे याला पोलिसी याच्यामध्ये आम्ही ड्रॉप केस अशी म्हणतो। याच्यामध्ये फिर्यादी आहे हरीश पवार, याचे एक इंजिनिअरिंग फर्म आहे मुंबई येथे आणि त्याचा एक मॅनेजर आहे सर्वेश सोनाळकर। याच्यामध्ये आपण जे 3 आरोपी अटक केलेले आहेत त्याच्यामध्ये अमित नाईक हा मुख्य आहे आणि एक अनुप शर्मा नावाचा सुरतचा एक आरोपी आहे। या 3 आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्याकडून जवळजवळ 13 लाखाचा कॅश आपण हस्तगत केलेली आहे आणि 3 मोबाईल फोन देखील आपण हस्तगत केलेले आहेत। याच्यामध्ये जे 3 आरोपी आता अटक होणे बाकी आहेत त्यांच्याकडनं आम्ही लवकरच अटक करून उर्वरित कॅश देखील आम्ही 100% रिकव्हर करू। निजामपूर पोलिसांनी ही कारवाई अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूरचे सहाय्यक निरीक्षक हनुमंत गायकवाड, सहाय्यक उपनिरीक्षक शेख, मालचे, आखाडे, अहिरे, चव्हाण, शिंदे, पवार यांच्या पथकाने केली। प्रतिनिधी हेमंत महाले, झेप मराठी, निजामपूर। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।